नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही सर्वांचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या संदर्भातली पुन्हा एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। मित्रांनो, बऱ्याच दिवसांपासून पीएम किसान आणि नमो किसान सन्मान निधीच्या हप्त्याचे पैसे कधी येणार अशा बातम्या आपण पाहिलेल्याच आहेत, परंतु त्याची अधिकृत घोषणा अजून जाहीर झालेली नाही। आणि त्याच संदर्भात देखील आपण हा व्हिडिओ आज पाहणार आहोत की नेमका आता हे पैसे कधी जमा होणार आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्यांना जमा होणार आहेत आणि कोणकोणते शेतकरी अपात्र आहेत आणि हे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये त्यासाठी शेतकऱ्यांना काय करावं लागणार आहे, म्हणजेच तुम्हाला काय करावं लागणार आहे तेही आपण सविस्तर मुद्देसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघा। अर्ध्यावरती हा व्हिडिओ तुम्ही सोडून गेलात तर ही अपूर्ण माहिती तुम्हाला या हप्त्यापासून वंचित देखील ठेवू शकते। त्यामुळे मित्रांनो, पुन्हा विनंती करतो की व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। शेतकरी मित्रांनो, राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ज्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकरी करत होते त्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची तारीख आता जवळ आली आहे। केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू असलेल्या या योजनेचा निधी राज्य सरकारने मंजूर केला असून लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। फेब्रुवारी महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरणद्वारे म्हणजेच डीबीटीद्वारे रक्कम वर्ग केली जाणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे। 4,000 रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार? मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की हप्ता तर 2,000 रुपयांचा असतो, मग 4,000 रुपये कसे मिळणार? त्याचे गणित खालीलप्रमाणे आहे, तेही आपण समजून घेऊयात। मित्रांनो, प्रलंबित हप्ता ज्या शेतकऱ्यांना काही तांत्रिक कारणांमुळे मागील 7वा हप्ता मिळालेला नाही त्यांना मागील 2,000 रुपये आणि यावेळी 2,000 रुपये असे एकूण मिळून 4,000 रुपये मिळतील। नियमित लाभार्थी ज्यांना सर्व हप्ते वेळेवर मिळाले आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यात 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होतील। 1,800 कोटींचा निधी मंजूर, 91 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ। राज्य सरकारने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि आचारसंहिता लक्षात घेता या हप्त्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया वेगवान केली आहे। हिवाळी अधिवेशनात या योजनेसाठी सुमारे 1,800 ते 1,930 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे। याचा लाभ राज्यातील तब्बल 91,97,000 पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे। हप्ता मिळवण्यासाठी या अटींची पूर्तता आवश्यक। मित्रांनो, जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर केवळ नोंदणी असून चालणार नाही। यावेळेस सरकारने काही नवीन अटी लागू केल्या आहेत। नंबर 1, फार्मर आय डी। मित्रांनो, 8व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांकडे अधिकृत फार्मर आय डी असणे आता अनिवार्य करण्यात आले आहे। ज्यांच्याकडे हा आय डी नसेल त्यांना लाभापासून वंचित राहावे लागू शकते। ई-केवायसी, तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असल्याची खात्री करा। नंबर 3, आधार बँक लिंकिंग। तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे, कारण पैसे डीबीटीद्वारे जमा होणार आहेत। मित्रांनो, शेती कामांना मिळणार गती। फेब्रुवारी अखेरीस हा निधी जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील कामांसाठी आगामी खरीप पूर्व तयारीसाठी मोठा आर्थिक आधार मिळणार आहे। 7 ते 8 दिवसात पात्र शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे संदेश येण्यास सुरुवात होईल। मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, बघा, आपला हप्ता अडकू नये यासाठी तातडीने आपला फार्मर आय डी आणि केवायसी तपासून घ्या। सरकारी योजनांच्या अशाच तुम्हाला पुढेही माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्याला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा। धन्यवाद।